हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्रास बहुतेक लोक आवडीने खाणारे मोमोजची रेसिपी आज आपण बघणार आहोत। खूप सिंपल अशी रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कोबी घेतलेला आहे किसून, तुम्ही बारीक कापून घेतला तरी पण चालतोय। गाजर घेतले किसून, शिमला मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे। मीठ आहे, गरम मसाला, मिरपूड, लसूण पेस्ट, कोथिंबीर, आलं पेस्ट आणि मिरची। आता एका बाउलमध्ये आपण हे सगळ्या भाज्या मिक्स करणार आहोत। कोबी आपण अर्धा घेतलेला आहे। जितका आपण कोबी घेतलेला आहे त्याच्या अर्धा आपल्याला गाजर घ्यायचा आहे। एक कांदा घेतलेला आहे। आणि आपण मीठ टाकून घेणार आहोत। एक चमचा मीठ टाकलेला आहे। एक चमच्याच्या वरती आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण नंतर आपण मीठ टाकणार नाहीये परत। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे। आता इथं भाज्यांना आपण मीठ लावून ठेवलं आहे, तोपर्यंत आपण आता कोटिंग करायला घेऊ। इथं 1 कप मैदा घेतलाय, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आता आपण भिजवून घ्यायचं आहे। चांगलं घट्ट असं आपण हे मळून घेणार आहोत। सैल मळायचं नाहीये, नाहीतर मग मोमोज आपले चांगले होत नाहीत। चपातीला मळतो त्यापेक्षा पण थोडं आपण हे घट्ट मळून घ्यायचं आहे। आता इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता केवढं घट्ट असं मळलेलं आहे। आता हे आपण झाकून ठेवू। इथं मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, अर्धी वाटी मला पाणी लागलेलं आहे। आता इथं हे आपण मीठ टाकून ठेवलेल्या भाज्या पाणी सुटलंय मिठाचं। आता हे मिठाचं पाणी आपण काढून घेणार आहोत। जेवढं आपल्याला घट्ट पिळता येईल तेवढं आपण पिळून घ्यायच्यात ह्या भाज्या। थोडंही त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये, पूर्ण अशा कोरड्या करून घ्यायच्यात ह्या भाज्या। आता हे सगळ्या भाज्या आपण अशा पिळून घेणार आहोत। आता एका बाउलमध्ये आपण ह्या भाज्या काढून घेऊ आणि बाकीचे साहित्य पण याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली, 1 मिरची घातलेली आहे। आल्याची पेस्ट टाकली, लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नसेल घालायची नाही। मिरपूड घातली थोडी आणि गरम मसाला अर्धा चमचा। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत चांगलं। इथं मीठ घालायची गरज नाही आहे, कारण आपण मीठ अगोदर घातलेलं आहे। आता इथं आपलं हे स्टफिंग बनवून तयार आहे। आता हे आपलं हे
पीठ आपण अजून 5 मिनिटं तरी मळून घेणार आहोत. आणि छोटे छोटे असे गोळे करून घेऊ. इथं आपले हे गोळे तयार झालेले आहे. आता आपण पुऱ्यांच्या आकाराचे एवढे आपण छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्यांपेक्षा पण आपण छोटे छोटे असे लाटून घेणार आहोत. इथं आपण अगोदर ह्या सगळ्या लाटून घेणार आहोत. आणि नंतर मग आपण ह्याचं स्टफिंग करून घेऊ. इथं सगळ्या आपल्या ह्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण हे मोमोज करायला घेऊ. मी मोमोजचे 7-8 डिझाईन दाखवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे करायचे आहेत ते. एवढं पण हे अवघड नाही आहे. प्रॅक्टिस केली 1-2 वेळा तर सहज जमतात आपल्याला. मला जेवढे येतात तेवढे मी इथं दाखवले तुम्हाला. इथं मोमोज करताना फक्त आपण साईडची टोकं वगैरे आहे ती व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे. असं मध्ये ओपन झालं नाही पाहिजे ते. तुम्ही बघू शकता मी हे कसं करते ते. बघू शकता किती छान असा मोमोज तयार झालेला आहे. आणि ही माझी आवडती डिझाईन आहे मोमोजची. हे एवढं अवघड नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जमून जाईल. हा आपण आता ट्रायंगल शेपमध्ये बनवलेला आहे मोमोज. असे हे दोन टोकं एकमेकाला जुळवून असे प्रेस करायचे. करंजी सारखा आकार करायचा आहे ह्याचा प्रेस करून.
ही डिझाईन खूप सिंपल आहे, सगळ्यांना जमेल. आता साईडची 2 टोकं ही आपण अशी प्रेस करून घेणार आहोत. बघू शकता आपला किती मोमोज छान झालाय. ह्याला पण आपण करंजी सारखं आकार द्यायचा आहे आणि साईडनी सगळं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे. असं दोन्ही टोकं ही चांगली अशी प्रेस करून घ्यायची आहेत. हे कुठेही ओपन झालं नाही पाहिजे. बघू शकता मी कशी डिझाईन करते. प्रेस करायचं, फोल्ड करायचं, प्रेस करायचं, फोल्ड करायचं. आता ह्याची पण आपण साईडची 2 टोकं ही अशी प्रेस करून घेणार आहोत. आता हे दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही टोकाशी एकमेकाला चिकटवून पुढे प्रेस करून एकदा इकडून घ्यायचं आहे, एकदा इकडून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडने घ्यायचं आहे. असं करत आपण शेवटपर्यंत हे करत राहायचं आहे. बघू शकता किती छान आकार आलाय. जेवढ्या डिझाईन मला येतात तेवढ्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. बघू शकता किती छान असा मोमोज झालाय.
तर ही डिझाईन खूप इझी आहे बनवायला. तर काटेरी चमच्याने आपण असे साईडने त्याला डिझाईन पाडून घेणार आहोत. आणि चमच्याच्या पाठीमागच्या साईडने आपण हे मध्ये मध्ये त्याला प्रेस करून घेणार आहोत. बघू शकता किती छान डिझाईन झाली आहे अशी फ्लावरच्या आकाराची. तर इथे आपले सगळे मोमोज तयार झालेले आहेत. आता आपण चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे मोमोज ठेवून घेतलेले आहेत. आणि गॅसवरती आपण अगोदरच भांड्यामध्ये पाणी ओतून गरम करत ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण स्टीम करायला ठेवते. वरून आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे हे आपले मोमोज सॉफ्ट होतात. आपण अगोदरच हे पाणी गरम करत ठेवलं होतं. आता यामध्ये आपण हे चाळण ठेवून देऊ, स्टीम करायला ठेवून देऊ. वरून झाकण लावू. 15 मिनटं हे ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटाच्या वरती आपण हे ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपले हे मोमोज नंतर थंड झाल्यावर असे चिवट होतात. त्यामुळे हे 15 मिनटात आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं इथं मोमोज तयार झाला आहे. आता हे सगळं आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. इथं आपले हे मोमोज तयार झाले आहेत. हे मोमोज बरोबर खायची चटणी आहे. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. बघू शकता आतमधलं स्टफिंग पण किती छान झालंय, वरचं कोटिंग वगैरे. इथं आपले हे मोमोज तयार आहे. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तो पण टेक केअर. बाय बाय.